नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. आता अखेरची रणधुमाळी सुरू आहे. डावपेच प्रति डावपेच सर्व सुरू आहे. पण म्हणजे मोदी, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजून मुंबईत आलेले नाही. मोदी आणि अमित शहा यांची सभा होईल असं सांगितलं जात होतं. परंतु आता ते अवघड दिसतंय. म्हणजे मोदी आणि अमित शहा आता मुंबईत प्रचाराला येणार नाहीत असं जवळपास स्पष्ट होत आहे. आता मोदी आणि अमित शहा नाहीत म्हणजे मग भाजप अनाथ. म्हणजे मुंबईत प्रचार कोण करणार? महापालिकेच्या निवडणुका आहेत. म्हणजे जिंका किंवा मरा अशी परिस्थिती आहे भाजपसाठी आणि ठाकरे बंधूंसाठी. अशा परिस्थितीमध्ये अमित शहांची सभा नाही, ठाकरेंची सभा नाही, ठाकरे म्हणजे नरेंद्र मोदींची सभा नाही. या सर्व प्रकाराने भाजप अस्वस्थ आहे. भाजपमधले अनेक नेते अस्वस्थ आहेत की मोदी अजून का आले नाही, मोदींची सभा का नाही, अमित शहांची सभा का नाही. अमित शहा गुजराती आहेत आणि मुंबईमध्ये गुजराती मतदार हा मोठ्या संख्येने आहे. जो जर 18 ते 20% गुजराती मतदार आहे मुंबईत. आता म्हणजे ठाकरे बंधू मराठी अस्मितेवर कॉन्सन्ट्रेट करत आहेत. ठाकरे बंधू मराठी मतदार, मराठी टक्का, मराठी अस्मिता, महाराष्ट्राचं हित हे मुद्दे बनवत आहेत निवडणुकीत. पण त्या टक्करमध्ये भाजपने अजून काय काय योजना केली आहे. म्हणजे अशी म्हणजे अपेक्षा होती सर्वांना की मोदी येतील, अमित शहाची सभा होईल मुंबईत. पण आता तसं काही होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. कारण पंतप्रधानांची सभा, मोदींची सभा, अमित शहांची सभा यात होणार की नाही. म्हणजे त्यांची सभा असेल तर 8 दिवसाआधीच त्यांचे लोक हालचाल सुरू करतात. पण कशा कुठल्याही हालचाली नाहीत. मग असं काय झालं आहे की मोदी आणि अमित शहानी मुंबईत येण्याचं टाळलं आहे. त्यांना कशाची भीती आहे? म्हणजे चर्चेचा मुद्दा आहे की अमित शहा आणि मोदींना कशाची भीती आहे की ते मुंबईत येण्याचं टाळत आहेत. त्याला एक कारण आहे की मोदीची सभा किंवा मोदी किंवा अमित शहा मुंबईत आले तर मतांचं कॉन्सॉलिडेशन होईल, एकत्रीकरण होईल, ध्रुवीकरण होईल. म्हणजे एकीकडे मराठी मतं आणि दुसरीकडे गुजराती मतं किंवा परप्रांतीय मतं असं ध्रुवीकरण होईल अशी भीती भाजपला आहे. आणि त्या टक्करमध्ये गुजराती विरुद्ध मराठी असा प्रचार झाला. म्हणजे निवडणूक अशी वळली किंवा गुजराती विरुद्ध मराठी. निवडणुकीला असं वळण मिळालं की गुजराती विरुद्ध मराठी. तर मराठी मतं जी आहेत ती आपल्या हातून चालली जातील अशी भाजपला भीती आहे. हा भाजपचा प्रॉब्लेम आहे. कारण
मराठी नाही म्हटलं ते मराठी टक्का मुंबईतून गेला, मुंबईतून हाकलला गेला, फेकला गेला, असं कितीही बोललं जाते, तरी आजही मराठी टक्का तिथे आहे, 30-38% आहे. पूर्ण मराठी फेकल्या गेलेली नाही. ते राजकारणापुरतं बोललं जातं ते गोष्ट वेगळी, परंतु काही टक्का अजूनही मुंबईत आहे. त्यांची जर काळजी घ्यायची असेल ती अशा प्रकारे घेतलं जाऊ शकत नाही. मोदी आले असते तर मोदीचा एक वेगळाच संदेश गेला असता. गुजराती व्होट बँक एकत्र झाली असती, पण मराठी व्होट बँक रिव्होल्ट झाली असती, बंड. कारण मराठी अस्मिता, मराठी मतं दुरावण्याच्या भीतीने मोदींची सभाच नको. मोदींचीच काय, अमित शहाची सुद्धा सभा नको. ही आमची तुमची नाही, ही मुंबईतले जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांची मानसिकता आहे. आणि त्यांनी दिलेल्या फीडबॅकमुळे मोदी शहांनी मुंबईत येणं लांबवलं आहे. ती मोठी डेव्हलपमेंट आहे की मोदी शहांची एवढ्यात मुंबईत सभा नाही. दुसरी मोठी डेव्हलपमेंट आहे की तामिळनाडूचे भाजपचे नेते अण्णामलाई नुकतेच मुंबईत येऊन गेले. आता मुंबईमध्ये तामिळनाडूचे अनेक लोक राहत आहेत. मोठ्या संख्येने तामिळनाडूचा मतदार मुंबईत आहे. तो नोकरी करतोय, पैसे कमावतोय, त्याने मुंबईत आपलं बस्तान जमवलं आहे. मोठ्या संख्येने तामिळ व्होट बँक मुंबईत मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला साऊथ व्होट बँक म्हणता येईल. त्यासाठी अण्णामलाई तामिळनाडूचे भाजपचे अध्यक्ष आहेत सध्या, ते मुंबईत आले होते. त्यावेळेला त्यांनी जे एक वक्तव्य केलं आहे ते अतिशय स्फोटक आहे. अण्णामलाई म्हणतात की मुंबई शहर आहे हे महाराष्ट्राचं नाही, मुंबई महाराष्ट्राची नाही, मुंबई ही आंतरराष्ट्रीय आहे, इंटरनॅशनल सिटी. मुंबई महाराष्ट्राची नाही, इंटरनॅशनल आहे. हे त्यांचं वक्तव्य सध्या मुंबईत आग लावते, स्फोटक आहे. म्हणजे RDX आहे सध्या. आता मुंबई आंतरराष्ट्रीय आहे वगैरे बोलायला काय अण्णामलाई पाहिजे असायला भाग नाही. ते मुंबई आहे ते आहे, पण मुंबई मराठी आहे, महाराष्ट्राची आहे हे सांगायचं अण्णामलाई विसरले. त्यांनी सांगितलं मुंबई आंतरराष्ट्रीय सिटी आहे, इंटरनॅशनल सिटी. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातात आयतं कोलीत आलं आहे, राज ठाकरेंच्या हातात आयतं कोलीत आलं आहे. तेही महाराष्ट्राचं शहर नाही. कोण म्हणताय? हे उद्धव ठाकरे बंधू म्हणतायत. ठाकरे बंधूच नव्हे तर भाजपचे लोकच, भाजपने आणलेल्या प्रचारात अण्णामलाई म्हणतोय ही मुंबई इंटरनॅशनल सिटी आहे. ते अण्णामलाई यांनी ही आग लावली आहे, ती भाजपच्या अंगावर येणार आहे. तुम्ही लिहून ठेवा. आयतं खोलीत भाजपने म्हणजे अण्णामलाई यांच्या रूपाने विरोधकांना दिलेलं आहे. मुंबई सुरुवातीला बॉम्बे म्हणून ओळखलं जायचं, त्याला विरोध झाला, नंतर बॉम्बेचं मुंबई झालं, तरी अजून लोकांच्या डोक्यातून बॉम्बे गेलेलं नाही. आता अण्णामलाई ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यामुळे, आणि एकूणच मुंबईची परिस्थिती जी आहे
या महापालिका निवडणुकीनिमित्ताने साऱ्यांचंच कॉन्सन्ट्रेशन हेच आहे की मराठी विरुद्ध अमराठी असं ध्रुवीकरण करायचं. आणि त्या याच्यामध्ये ठाकरे बंधूंना हे आयतं खोलीत मिळालं आहे आणि कोणी दिलं नाही, भाजपनेच दिलं आहे. भाजपच्या नेत्याने सांगितलं की हो ते इंटरनॅशनल सिटी आहे. त्यामुळे याचे परिणाम कसे होतात त्याकडे साऱ्यांचं लक्ष राहील. पण तुम्हाला काय वाटते, मुंबई इंटरनॅशनल सिटी आहे, 75,000 कोटी बजेट आहे वगैरे, तर ठीक आहे. पण मुंबई मराठी आहे हे सांगायला अलीकडे लोक का घाबरतात? कॉमेंट करा. नमस्कार.